नमस्कार मित्रांनो आता सौर कृषी पंप चालू झालेले आहेत। तर पंप वाटपाचं चालू झालेला आहे। तर आमच्या इथं 7.5 HP चं सोलर इथं आलेलं आहे। 7.5 HP आम्ही ह्या बोरला बसवणार आहेत। तर 7.5 HP चं सोलर बद्दल तुम्हाला एवढी 310 मीटर फुटाचा पाईप एक आलेला आहे। 310 फुटाचा पाईपासोबत तुम्हाला हे मटेरियल इथं आलेलं आहे। हे मटेरियल इथं 2 खांब आहे, 2 पोल असे रवलेले आहेत। यासारखे असे 2 पोल आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हे स्ट्रक्चर पहिलं हे स्ट्रक्चर असं मटेरियल येतं, त्यानंतर तुम्हाला असं स्ट्रक्चर उभा करायचं आहे। तर मित्रांनो असं स्ट्रक्चर उभा करताना तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ त्याचा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर त्यासोबत मित्रांनो तुम्हाला हे मटेरियल बघा, तुम्ही असं आर्टिंगसाठी एक केबल वायर आलेला आहे आणि त्यासोबत हे असा अँगल आहेत बघा, लांब लांब दिसले ते असा अँगल देखील तर आपल्याला अवेलेबल झालेले आहेत। आणि त्यासोबत तुम्हाला इथं आडवं टाकण्यासाठी अँगल, असं आडवं टाकण्यासाठी 4-5 अँगल आहे, 1 2 3 4 अँगल आहेत। आणि असा अंटिना जे दिसतो ना, हे अंटिना इथं वीज पडू नये म्हणून हा अंटिना देखील इथं आपल्याला दिलेला आहे। आणि 4 तांब्याच्या कांड्या, म्हणजे असे मोठमोठ्या कांड्या आहेत, वीज पडू नये म्हणून तेही दिलेले आहेत आपल्याला। ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि तुम्हाला हे स्टार्टर बघा, हे आपलं जुनं स्टार्टर आहे। जुना व्हिडिओ तुम्ही माझ्या या चॅनल शेतकरी कृषी मित्र या चॅनलवरती जाऊन पहा, याच्यात तुम्हाला जुना व्हिडिओ दिसेल। आणि तुम्हाला असं स्ट्रक्चर उभा करायचं आहे। स्ट्रक्चर उभा करत असताना तुम्हाला 4 ते 5 फुटाचा खड्डा घ्यावा लागणार आहे। खड्डा घेत असताना तुम्हाला हे दिसतं का बघा, हे ज्या दोन्हीच्या मध्ये अशी पट्टी बसवायची बघा, हे दिसते पट्टी, हे पट्टी ह्याच्यामध्ये बसवायची आणि इथून एवढं आहे ते पूर्ण जमिनीमध्ये रवून घ्यायचं आहे। पूर्णपणे जमिनीत रवल्यानंतर तुम्हाला 2 नंबरला बघा हे बसवायचं आहे, हे अँगल बसवायचं आहे। त्यानंतर त्या खाली दुसरा अँगल आहे, ते दोन्ही अँगल बसवून घ्यायचे आहेत। घेतल्यानंतर त्याला आडव्या पट्ट्या टाकायच्या आहेत। आडव्या पट्ट्या टाकल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला त्या सोलरचं इन्स्टॉलेशन करण्यासाठी त्यांचे कर्मचारी देखील येतात। आणि तुम्हाला हे पाईप आहेत बघा, या पाईपमधून एक प्लस केबल आहे आणि एक मायनस केबल आहे बघा। हे असं काळा बाजार करतात बघा, हे जे केलं बघा, इथं कोणीतरी कट करण्याचा प्रयत्न केला आहे पण त्याला कट झालेलं नाही। हे वायर सुद्धा असं चोरांपासून सावध राहा। काही जणांच्या असं आमचे नट बोल्ट आहे ते खाली बघा, हे अँगलचे नट आहेत ना, हे आमच्या अँगलचे नट हे कोणीतरी काढून टाकले होते खाली। हे अँगल ते पलीकडला एक दिसतं ते अँगल तोका ते इथला नट काढून टाकला होता। कारण असे बरेचसे इथं कलाकार असतात, त्यांना शेजारचं पचत नाही तर ते असे काड्या करतात। त्याचप्रमाणे का आता सध्या आमच्या इथं वायर केबलचं आता नजर गेली सहज व्हिडिओ बनवत असताना, तर अशा काड्या केलेल्या दिसतात। तर यापासून चोरांपासून सावध राहा। तर मित्रांनो अशा प्रकारचे बघा, हे तुम्हाला स्ट्रक्चर असं उभा करायचं आहे। स्ट्रक्चर उभा करण्यासाठी तुम्हाला पाईप ही आलेला आहे। पाईप बोरमध्ये सोडताना तुम्हाला मी व्हिडिओ पूर्णपणे दाखवतो। आणि त्यासोबत मित्रांनो स्ट्रक्चर उभा केल्यानंतर करण्यासाठी हे तुम्हाला प्लेटा दिसतात, वर प्लेटा, हे 5 HP चं सोलार आहे। तर 5 HP च्या सोलार बरोबर तुम्हाला प्लेटाही देखील येणार आहेत। आणि प्लेटा आलेल्या तुम्हाला काही तर प्लेटा उभा केल्यात। ह्या प्लेटा आपल्याला 13 प्लेटा आहेत बहुतेक, पण मोजूयात तरी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 प्लेटा आहेत। ह्या 13 प्लेटा जी पॉवर किती आहे बघू आपण। पॉवर ही सप्लाय जी 520 आहे बघा, इथे दिसते बघा तुम्हाला 520 वॅटची एक प्लेट आहे। 520 वॅटची एक प्लेट आहे आपल्याला। एका प्लेटला आपण उभा करून बघूयात त्याच्यामध्ये कसं आहे। ह्याच्यामधून असं दाखवत आहे बघा, दिसतं का या प्लेटचं स्ट्रक्चर बघा पूर्णपणे कसं दिसतंय। हे प्लेट अशी आपण आता ज्या चौकाच्याला होती जशी होती तशी लावून ठेवूयात। हा झाली। त्यासोबत मित्रांनो तुम्हाला आता मोटर मी दाखवतो।
तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनल पहिल्यांदा आला असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण आता मोटर बघूयात आणि तुम्हाला मटेरियल कुठलं आले ते तुम्ही पूर्णपणे चेक करा. या व्हिडिओमध्ये तुमचं मटेरियल व्यवस्थित आहे का ते चेक करा. तर आपण मोटर पाहूयात. तर मित्रांनो, अशा प्रकारचं काय इथं मटेरियल आलेलं आहे आणि त्यासोबत हे काय आहे बघू द्या आधी आपण. या अँगलच्या पट्ट्या आहेत, अशा या पट्ट्या आहेत, पट्ट्या. आणि या बॉक्समध्ये काय पाहूयात आपण. तर आपण या बॉक्समध्ये पाहूयात काय आहे. बघा, हे केबल, पंप आहे आणि वायर सुद्धा आहे. इथं वायर बघा, इथं 7.5 HP पंखा आहे आणि इथं मोटर आहे 7.5 HP. आपल्याला बोरमध्ये सोडायचं आहे. पहा तुम्ही ते केबल कसे आहे, कुठल्या कंपनीचे केबल पहा बघा हे. आणि इथं पुस्तक पण इथं दिलेलं आहे. मध्ये पुस्तक तुम्हाला दाखवतो. हो, असं आहे. स्टार्टर पंप 209 7.5 HP 50 M असं दिलेलं आहे पहा. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट सांगा.